तर रायगड जिल्ह्याला काही भागात आज पावसानं पुन्हा एकदा झोडपून काढलंय। आज पहाटेपासूनच अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळतोय। यंदा पाऊस समाधानकारक झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांकडून देखील आता समाधान व्यक्त केलं जात आहे। अमरावती शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होतोय। सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय। अमरावती जिल्ह्यासह 27 सप्टेंबर पर्यंत विदर्भात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय। त्या अनुषंगाने अमरावती शहरासह ग्रामीण भागात काल संध्याकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। त्यामुळे सोयाबीन पावसात भिजले। सोयाबीन आता कापणीला येत आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून जाण्याची शक्यता आहे। तर पावसामुळे सोयाबीनच्या शेतात पाणीच पाणी दिसून येत आहे। आधी सोयाबीनवरती पिवळा मोझॅक हा रोग आणि त्यानंतर पाऊस आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे।